नमस्कार. आपण आजचा जो विषय आहे त्यासाठी आपण सुरुवात करूया. मी डॉक्टर सीताराम कोल्हे, फाउंडर अँड प्रेसिडेंट लेनोरा माइंडटून कन्सल्टन्ट्स नाशिक. ही एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीची फर्म आहे. तर याच्यामध्ये माझा जवळजवळ 21 ते 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तज्ञता आहे. तत्पूर्वी मी माझी ओळख सरांनी करून दिलेली आहे. मी रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस नाशिक सिटी आहे. 2 वर्ष झाली मला रिटायर्ड होऊन. आपण MBAचे स्टुडंट आहात मातोश्री कॉलेजमधील, आणि आज आपण ऑनलाईन सेशन घेत आहोत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन अँड करिअर काउन्सिलिंग. तर याच्यामध्ये जे स्टुडंट आहेत ते ग्रॅज्युएट आहेत मोस्टली, आणि ग्रॅज्युएट नंतरच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी आपण प्रिपेअर करत आहात एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे. आणि त्या एक्झाम्स प्रिपरेशनमध्ये कोणी वेगवेगळ्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय. सर्वच जण एकाच विशिष्ट एक्झामसाठी प्रिपेअर करत नसेल. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आहेत त्याच्या आपण पुढे बोलूया. तर या ठिकाणी ज्या परीक्षांचा वेगवेगळ्या परीक्षांचा जो सिलेबस आहे किंवा त्याची जी प्रोसेस आहे याच्यावर बोलण्याऐवजी मी आपल्याला सर्वसाधारणतः सुपरफिशियल आपली या विषयासंदर्भातली जाण आपल्याला करून देणार आहे. मी स्वतः 1992 मध्ये 1991 ची एक्झाम, त्याच्यामध्ये मी MPSC मधून बेसिकली PSI या पदावर सिलेक्ट होऊन नंतर मी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून सेवानिवृत्त झालो आहे. याच्यामध्ये माझ्या वेळेस जे विद्यार्थी होते परीक्षेला बसलेले, मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, आणि त्यावेळेस MPSC हा शब्द देखील खेड्यापाड्यामध्ये माहीत नव्हता. तर तसं आता आपण सगळे अवेअर झालेले आहोत एकदम. आपण जर त्याचं पहिली जी स्लाइड आहे, तर आपण आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते आपण PPTच्या स्वरूपात आपण प्रेझेंट करत आहोत. त्याच्यामध्ये आजचा विषय जो दिलेला आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन अँड करिअर काउन्सिलिंग. त्याच्यामध्ये आपल्याला यामध्ये मी शक्यतो माइंडसेट, जो एक परीक्षेसाठी माइंडसेट असतो त्याच्यावर आम्ही थोडंसं बोलेल. मी स्वतः 1992ला ज्यावेळेस ही परीक्षा दिली MPSCची, त्यावेळेस माझ्या वेळेस साधारणतः 300 जागा होत्या आणि 10 लाखाच्या आसपास विद्यार्थी होते. आता तुम्ही परीक्षेला बसला आहात, समजा आपण हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व जर पाहिला तर त्याच्यामध्ये समजा 10 लाख विद्यार्थी परीक्षेला जर बसले असतील आणि 500 जागा असतील तर 0.05% आपल्याला जागा आहेत. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा माइंडसेट काय आहे? इग्नोर क्राऊड. की 500 सोडून इतर जे लोक विचार करतात, स्ट्रेस घेतात, किंवा त्याबद्दल आपण सिलेक्ट होऊ किंवा नाही होऊ, किती वर्ष लागतील, आपल्याला सक्सेस मिळेल का, या ज्या बाबी असतात ही 500 सोडून इतर लोक विचार करतात. तर आपल्याला ह्या क्राऊड सोबत जायचं नाहीये. मग काय करायचंय की आपण ज्या परीक्षेसाठी या ठिकाणी अपियर झालेलो आहोत, मग ती UPSC असेल, MPSC असेल, बँकिंग एक्झाम्स असतील, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम्स असतील, म्हणजे सेंट्रलच्या काही एक्झाम असतात, काही स्टेटच्या एक्झाम्स असतात. तर त्या परीक्षांचा प्रोसेस काय आहे ती प्रोसेस मायन्युटली आपण प्रथमतः समजून घेतली पाहिजे. ती प्रोसेस समजून घेऊन मागील साधारणतः 5 वर्षाचे कट ऑफ, वेगवेगळ्या इयरचे कट ऑफ आणि वेगवेगळ्या इयरच्या 5 वर्षाचे तरी मिनिमम क्वेश्चन्स पेपर्स आपण पाहून आपण एक साधारणतः जनरल आयडिया आपल्याला त्या परीक्षेची येण्यासाठी आपण पहिल्यांदा आपला माइंडसेट तयार केलेला पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः ज्या काही परीक्षा असतात त्या कोणत्या परीक्षा असतात ह्या आपल्याला बघा. हे आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे MPSC आहे. तर परीक्षांचं सर्वसाधारणपणे आपण जर गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स पाहिल्या तर अशा स्वरूपाचं एक साधारणतः आपल्याला चित्र दिसतं. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC मधल्या काही एक्झाम्स असतात, UPSCच्या काही एक्झाम्स असतात, बँकिंगच्या एक्झाम असतात, स्टाफ सिलेक्शनच्या असतात, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या एक्झाम असतात, डिफेन्सचे देखील एक्झाम असतात. डायरेक्ट 12th नंतर काही काही मुलं ऑफिसर्स होतात. त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत, सायंटिफिक रिसर्च आणि इतर प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. तर आपली जी स्पेशालिटी असेल, आपले जे सब्जेक्ट असतील, आपली ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाता येईल. पण त्यासाठी सर्वात महत्वाचा माइंडसेट असेल
की ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येते त्यावेळेस किती जागा आहेत, कितीही लोक बसलेले असू द्या, पण जेवढ्या जागा आहेत त्या समजा 500 असतील तर त्या 500 मध्ये आपण आहोत, असा आपला माइंडसेट आपण ठेवला पाहिजे. आणि मग आपण त्या परीक्षेसाठी लागणारं स्किल, सर्वसाधारणपणे त्या परीक्षेमध्ये काय लागतंय, आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे स्किल आपण पाहूया. हे जे स्किल रिक्वायर्ड आहे कोणत्याही परीक्षेचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह स्किल असतात. लॉजिकल रिझनिंग ॲबिलिटी असेल, अनालिटिकल थिंकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असेल, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड आहे, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आहे, हे कॉग्निटिव्ह स्किल आवश्यक असतात. त्याच्यानंतर परफॉर्मन्स स्किल आहे, स्पीड अँड अॅक्युरसी, टाइम मॅनेजमेंट, ॲबिलिटी टू वर्क अंडर प्रेशर. ज्यावेळेला आपण परीक्षेला बसतो तर त्याच्यापूर्वी आपण काही क्वेश्चन्स पेपर सोडवून त्या टाइम फ्रेम मध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा, की त्या टाइम फ्रेम मध्ये आपण किती प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठीचं हे जे परफॉर्मन्स स्किल आहे ते आपल्याला लागतं कुठल्याही परीक्षेसाठी. अकॅडमिक स्किल म्हणजे तो सब्जेक्टचं नॉलेज पाहिजे, कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी पाहिजे आणि ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज, जे नॉलेज घेऊन ते कसं अप्लाय करायचं याबद्दलचं स्किल पाहिजे. काही बिहेवियरल स्किल असतं की आपण कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस किती करू शकतो अभ्यासावर, किंवा परीक्षेच्या वेळेस देखील आपण तणावरहित राहून ब्रिदिंग करून कसं आपण ती परीक्षा देऊ शकतो. त्याच्यानंतर मेमरी अँड रिटेन्शन, आपल्याला त्यावेळेस कशा पद्धतीने आठवतं, वेगवेगळ्या ज्या स्टडी मेथड असतात त्या स्टडी मेथड प्रमाणे जर अभ्यास केला, कुणाला पहिली ओळ आठवते किंवा तो अगदी पुस्तकात वाचलेल्या गोष्टी दिसतात प्रत्यक्ष त्याच्या कॉग्निटिव्ह मॅपमध्ये. आणि त्यावेळेस इमोशनल स्टेबिलिटी, बऱ्याच मुलं त्यांना वेगवेगळ्या समजा वारंवार बाथरूमला जाणं, मध्ये मध्ये डिस्ट्रॅक्शन्स होणं, अशा प्रकारच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये होतात. याच्या व्यतिरिक्त अभ्यास करत असताना जशी जशी परीक्षा जवळ येते तसं तसं देखील त्याच्या मेंटल स्टॅबिलिटीमध्ये चढ उतार होत असतात. तर ती मेंटल स्टॅबिलिटी राखून ठेवण्याचं काम, तो स्ट्रेस टॉलरन्स जी पद्धत आहे ती आपण आपल्याला अक्वायर करून आपण त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही लँग्वेज स्किल असतं, रीडिंग म्हणजे तो प्रश्न पटकन वाचून, युपीएससी मध्ये तर इतके कन्फ्युजिंग असतात प्रश्न की त्याचे अँसर सारखे वाटतात. ते त्या प्रश्नाचं अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी आपल्याला रीडिंग पाहिजे, आपलं ग्रामर चांगलं पाहिजे, आपला शब्दसंग्रह चांगला पाहिजे, व्हर्बल ॲबिलिटी चांगली पाहिजे. आणि अवेअरनेस नॉट प्रॅक्टिकल स्किल, तर जनरल अवेअरनेस जे आहे, करंट अफेअर, सध्याची सिच्युएशन काय काय चालू आहे, जसं इराण इराक युद्ध चालू आहे. रात्रीच तुम्ही पाहिलं असेल की व्हाईट हाऊसमध्ये फायरिंग झाल्याबद्दलची एक न्यूज आपल्याला पाहायला मिळते. ह्या करंट अफेअर्स, क्रिटिकल थिंकिंग, नंतर ऑब्झर्वेशन स्किल आपले जर चांगले असतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण अशा अँगलने जर त्या परीक्षेसाठी पुढे प्रिपरेशन करायचा प्रयत्न केला तर आपला कॉन्फिडन्स लेव्हल आपली बिल्ड होते. सर्वसाधारणपणे मी हा एक टाइम टेबल कुठल्याही जनरल मुलासाठीचा घेतलाय, पण हा सगळ्यांसाठी सारखा टाइम टेबल असू शकत नाही. कारण कुणाला पहाटे उठून अभ्यास करायला चांगलं लक्षात राहतं, कुणाला रात्री जास्त वेळ अभ्यास करायला चांगलं त्याचं ग्रास्पिंग होतं आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय असते. बायोलॉजिकल तुमचं जे काही पद्धत असेल किंवा क्लॉक असेल त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स करायची गरज नाही की पहाटेच उठा, असं काही हे नाही. ज्याला जशा पद्धतीची मेथड, ज्याचा जसा पर्सनॅलिटी असेल त्याप्रमाणे त्याने स्वतःला त्याच्यामध्ये ढालून त्या अभ्यासाच्या मेथड्स आपण सगळ्या. परंतु हे इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या अभ्यासाच्या वेळा, आपल्या ऍक्टिव्हिटीजच्या वेळा याच्यामध्ये बघा दिलेलं आहे की सुरुवातीला पर्सनल हायजीनसाठी छानपैकी सकाळी एकदम फ्रेश होऊन हायजीन व्यवस्थित ठेवणे, त्याच्यानंतर पुढे रात्रीचं काय आपण काल काय अभ्यास केला त्याचा थोडा रिव्ह्यू करणे, त्याच्यानंतर पुढे नंतर आज काय करायचंय त्याच्याबद्दलची माहिती घेणे, थोडा मध्ये मध्ये शॉर्ट ब्रेक घेणे अभ्यासामध्ये, त्याच्यानंतर विषय बदलणे, वारंवार एकाच अवघड विषयाला जर आपण जर सुरुवात केली असेल त्याला मध्ये ब्रेक घेऊन नंतर सोपा विषय सुरू करणे, मध्ये लंचसाठी टाइम आहे, नंतर तुमचं स्कूल वगैरे असेल त्यासाठी टाइम्स आहे, नंतर काही आउटडोअर ऍक्टिव्हिटी देखील आपण केलेल्या पाहिजे, जसं सकाळी योगासनं आहे, संध्याकाळी थोडं वॉकिंग आहे. त्याने सुद्धा आपल्याला आपल्या बॉडीमध्ये एक रिदम सेट होत असतो, आपल्या बॉडीमध्ये असणारे आवश्यक जे हॅपी हार्मोन्स असतात ते सिक्रेट होत असतात आणि त्याच्यामुळे आपण एकदम आनंदी राहून
जे काही अभ्यास केलेला आहे, जेवढा वेळ अभ्यास केलेला आहे त्याचं ग्रास्पिंग चांगलं होतं. म्हणून हा टाइम टेबल इम्पॉर्टंट आहे. रिलॅक्सेशन मध्ये डिनर केल्यानंतर रिलॅक्सेशन देखील आवश्यक आहे. त्याच्यानंतर बेडवर जाण्यापूर्वी काही डिस्ट्रॅक्शन होणार नाही किंवा अवांतर विनाकारण अनावश्यक गोष्टी आपण मोबाईलमध्ये किंवा रील्स म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण आहे की आपल्याला साऊंड स्लीप ह्या सगळ्या कालावधीमध्ये झोप सुद्धा अत्यंत आवश्यक असते. 6 ते 8 तासापर्यंतची झोप आहे ती तुम्हाला मिळाली पाहिजे. याचं तुम्ही टाइम टेबल शेड्यूल व्यवस्थित करायला पाहिजे. आता स्टडी मेथडमध्ये बघा, तुम्हाला माहित असतील वेगवेगळ्या स्टडी मेथड आहे. कोणाला चंकिंग मेथड असते, कोणाला पॅराग्राफची पहिली ओळ जर आठवली की त्याला पूर्ण पॅराग्राफ आठवतो. ह्या SQ3R मेथड आहे, सर्वे, क्वेश्चन, रीड, रिसाइट, रिव्ह्यू. किंवा दुसरी मेथड आहे PQ4R मेथड, प्रिव्ह्यू, क्वेश्चन, रीड, रिफ्लेक्ट, रिसाइट, रिव्ह्यू. किंवा यूज मेथड आहे टायटल, हेडिंग, इंट्रोडक्शन, एव्हरी फर्स्ट सेंटेन्स, व्हिज्युअल अँड व्होकॅब्युलरी, एंड क्वेश्चन अँड समरी. तर तुम्हाला जी योग्य मेथड वाटत असेल त्या मेथडने तुम्ही तुमचं स्वतःचा एक आउटलाईन सेट करून घ्यायची. त्याप्रमाणे तुमचा दिनक्रम सेट करायचा आणि त्याप्रमाणे मात्र पुढे की आपण ते करताना आपल्याला चूज युअर स्टडी टाइम टेबल बेस्ड ऑन युअर पर्सनल लर्निंग पॅटर्न, आयडेंटिफाईंग टाइम ऑफ डे व्हेन युअर कॉन्सन्ट्रेशन अँड अंडरस्टँडिंग आर देअर इन पीक. ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला अत्यंत फ्रेश वाटतं, ज्या टायमिंगमध्ये तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी जास्त असते, त्या टायमिंगमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन पेपर जुने सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर त्या टाइम स्लॉटमध्ये आपलं स्पीड कसं आहे याबाबत आपण चेक करायचे वारंवार. आणि तुमच्या ग्रास्पिंग कॅपॅसिटी आणि मेमरी टेक्निक्स, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या स्वतःच्या काही ज्या मेथड्स आहेत त्या तुम्हाला ज्या सूट होतात त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. जसं व्हिज्युअलायझेशन असेल, ते आपण जर एखाद्या महत्वाच्या सेंटेन्सला, महत्वाच्या उत्तराला जर हिरव्या पेनाने अंडरलाईन केली असेल तर बरोबर तुम्हाला व्हिज्युअलाइज होतं. ते हिरवी रेष व्हिज्युअलाइज होते, त्याचं उत्तर व्हिज्युअलाइज होतं. तर हे सतत आपण ह्या सगळ्या म्हणजे आपला ब्रेन, आपला म्हणजे ज्या सगळ्या आपले जे सगळ्या इंद्रिय आहेत ते सगळ्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचे. फक्त मोबाईलवरच नोट्स काढणं असं नाही, हाताने लिहिणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कोऱ्या कागदाची वही घेऊन त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढत राहणं, ते नंतर आपल्याला परीक्षेच्या वेळेस बरोबर आठवण देतात आणि आपल्याला लक्षात राहतं. म्हणून ह्या सगळ्या मेथड आपण चॉईस करायच्या आहेत. आता तुम्हाला याचा एक कन्सिस्टन्सी, याच्यानंतर तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय. जसं एखादी आपण विचार करताना फार मोठी भिंत बांधण्याचा विचार करण्याऐवजी एक वीट दररोज ठेवण्याचा विचार करायचा आहे. ती वीट हळूहळू ठेवत गेलं की ती मोठी भिंत कधी तयार होते ते आपल्याला कळत नाही. तसं परीक्षेचा जो काही टाइम असेल, थोडा 6 महिने वेळ असेल, वर्षभर वेळ असेल, 3 महिने वेळ असेल, त्याच्यामध्ये दररोज तुम्ही थोडं करत गेल्यानंतर एंडला रिव्हिजन पूर्वी 15-20 दिवस रिव्हिजनसाठी बाकी राहतील. अशा पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम किंवा तुमचा अभ्यास संपून जातो. पण त्यासाठी मात्र एकही दिवस तुम्ही वाया घालवता कामा नये. काही डिस्ट्रॅक्शन, घरातील एखादं लग्न कार्य येतं, एखादं फंक्शन येतं, ते इंटरव्हिनिंग फॅक्टर आपण त्याला म्हणतो. ते इंटरव्हिनिंग फॅक्टर सुद्धा आपण याच्यामध्ये गृहीत धरून आपला टाइम टेबल सेट केला पाहिजे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल देतो की समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुला आज 1 करोड रुपये देतो आणि दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं की तुला आज 1 रुपया देतो, पण उद्या मी त्याचे 2 देईल, नंतर 4 देईल, नंतर 8 देईल, असे तुला महिनाभर देईल. तर नॉर्मली प्रत्येक जण म्हणतो आज मला 1 करोड रुपये मिळतात. परंतु 1 रुपयाचं म्हणजे दररोजच्या कन्सिस्टंट एफर्टचा फायदा काय होतो, तर आज 1 रुपया, उद्या 2 रुपये असं करत करत 15व्या दिवशी ते 16,000 रुपये असतात. 30व्या दिवशी 53 लाख होतात आणि 53 करोड होतात आणि 31व्या दिवशी 107 करोड. म्हणजे असं कन्सिस्टंट कंपाऊंड इफेक्ट जो आहे तो अभ्यासामध्ये देखील लागू होतो. तुम्ही थोडं पुढे सरकत गेले, त्याचा मध्ये मध्ये रिव्हिजन करत गेले तर तो अभ्यास तुमचा परिपूर्ण होतो. तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये येतो. कारण जसं सचिन तेंडुलकर ज्यावेळेस शतक झळकायचा त्यावेळेस त्याने ते शतक अगोदर मनामध्ये व्हायचं आणि कॉमेंटेटर बघा सांगायचं टुडे सचिन्स बॉडी लँग्वेज सेज, म्हणजे तो इतका कॉन्फिडंटली, त्याची नेट प्रॅक्टिस एवढी चांगली झालेली असे की ग्राउंडवर उतरताना त्याचा बॉडी लँग्वेज मध्ये तो कॉन्फिडन्स दिसायचा.
आणि तो खरोखर मनात पहिलं शतक ग्राउंडवर दुसरं शतक असं शतक एक जरी असलं तर द्विशतक ते झालेलं असायचं, कारण पहिलं मनामध्ये झालेलं असतं. तसं आपलं मन, मेंदू याचा समन्वय साधून आपण या परीक्षेसाठी अत्यंत कॉन्फिडंटली प्रिपेअर होऊन आपण त्या कुठल्या प्रकारचा तणाव न घेता यासाठी परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. 30 दिवस जर कन्सिस्टंटली तुम्ही व्यवस्थित ठेवली तर तुमचं वर्ष बदलतं. वर्षभर तुम्ही जर कन्सिस्टन्सी नीट ठेवली, चांगली ठेवली, तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. अशा प्रकारचा त्याचा इफेक्ट आहे आणि कन्सिस्टन्सीचा इफेक्ट तुम्हाला मी सांगितला. त्याच्यानंतर तुम्ही जे काही करताय, ज्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करताय त्यासाठी तुम्ही फोकस राहिलं पाहिजे. की जसं तुमचं मोबाईल फोन त्यावेळेस ऑफ करून किंवा फ्लाईट मोडवर ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर दरवाजा बंद केला पाहिजे, टीव्ही ऑफ केला पाहिजे. तुमचा डेस्क जो आहे रेग्युलर डेस्क तो व्यवस्थित 5-10 मिनिट त्यासाठी द्यायचे आणि एकदम व्यवस्थित पुस्तकं, वह्या, तुमचं स्टडी मटेरियल हे सेट करून ठेवायचे. ते जर अस्ताव्यस्त असेल तरी पण तुमचा त्या ठिकाणचं जे ऍटमॉस्फिअर आहे ते तुम्हाला तितकं ग्रास्पिंग साठी उपयोगी पडत नाही. चांगलं क्लीन आणि नीट असेल त्यासाठी 5-7 मिनिट जरी गेले तर काही हरकत नाही, पण त्याचा इफेक्ट तुमच्या अभ्यासावर होत असतो. आणि तुम्हाला कोणत्या टाइम बेस्ट आहे स्टडीसाठी ते तुम्हाला सांगितलं. कोणाला पहाटे, कोणाला दुपारी, कोणाला इव्हिनिंगला, कोणाला रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत पण काही स्टुडंटला जागायची सवय असते आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होत असतं. आणि तुम्ही दररोज तुमचे गोल सेट केले पाहिजे की आज आपल्याला हे 3 चॅप्टर मॅथमॅटिक्सचे पूर्ण करायचे किंवा जीकेचे हे आपल्याला 2 चॅप्टर पूर्ण करायचे किंवा करंट अफेअर्सच्या ह्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या. असं दररोज तुम्ही छोटे छोटे गोल्स, लॉंग टर्म गोल जरी तुमचा असला की ते डेस्टिनेशन आपलं आहे, पण त्या डेस्टिनेशन पूर्वी गोल्सचे छोटे छोटे तुकडे करून ते आपण पुढे पुढे आपल्याला जायचं असतं. तरच तुम्ही त्या गोलपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकता. मध्ये मध्ये तुम्ही रिव्हिजन करायचे की आपण आता साधारणतः ह्या टाइम स्लॉट पर्यंत 15, समजा महिन्याचा टाइम स्लॉट आपण तुम्ही ठरवला होता कम्प्लिशनचा, 15 दिवसात आपण कुठपर्यंत आलोय, आपलं स्पीड कमी पडलंय का, अजून आपल्याला काही एखादा तास, समजा आपण 6 तास अभ्यास करत असत तर 7वा तास आपल्याला घ्यायचा आहे का त्याच्यामध्ये, किंवा 8 तास अभ्यास करायचा आहे का. हा ज्याच्या त्याचा स्टडी मेथडचा पॅटर्न असतो आणि तो त्याच्या पद्धतीने त्याच्या व्यक्तिमत्वानुसार त्याने ते ठरवून घेणं आवश्यक असतं. आणि मग त्यानंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं तर या ठिकाणी मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की आपण बऱ्याच वेळा एखाद्या तुम्हाला फॉर एक्झाम्पल की तुम्हाला माझं स्पीच आज झालं किंवा कुठलाही मोटिवेशनल स्पीकर असेल, कुठला व्याख्याता असेल, तर तात्पुरतं तुम्हाला एनर्जी मिळते पण ती एनर्जी टिकत नाही. तर तुम्हाला कायमस्वरूपी मोटिवेशन मिळण्यासाठी ज्यावेळेस मी एमपीएससीचा अभ्यास करायचो किंवा युपीएससीचा देखील अभ्यास करायचो त्यावेळेस महिन्याला मला 2 मासिकं यायची. CSR आणि अजून एक कुठलं तरी मासिक होतं, मला आठवत नाही. थोडं ज्यावेळेस मला मध्ये असं डिमोटिवेट वाटायचं, अचानकपणे ते मासिक येऊन पडायचे. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यूज असायच्या, त्यांचे अनुभव असायचे आणि परत मोटिवेशन मिळायचे. म्हणजे असं थोडं मोटिवेशन कमी झालं का परत मोटिवेशन मिळायचं. आणि एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये अक्षरशः म्हणजे कसं म्हटलं तर 6 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये मी 3 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. एक झालं होतं बँकेमध्ये चांगल्या पदावर, त्याच्यानंतर MPSC मध्ये आणि इतर एक LIC वगैरे मध्ये माझे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेलं होतं 6च महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये. तर सारखं झपाटून घेऊन आपल्याला सारखं त्याच्यामध्ये सारखं तेच सारखं आपल्याला करावं लागतं. तर आपण ह्या परीक्षा आपण ही लढाई, हे युद्ध जिंकू शकतो. आणि हे एक शेअर मला या ठिकाणी नेमका अचानक आठवला. वो तिफल क्या गिरेगा जो घुटनों के बल चले. मैदानी जंग में सिंहसवार म्हणजे घोडेसवारच जिंकतो, ज्याला पायावर स्वतःच्या चालता येत नाही तो काय जिंकणार. तर याच्यामध्ये चढ उतार जरी आले तरी आपण काळजी न करता आपण यासाठी एकदम स्ट्रॉंग माइंडसेट ठेवून आपण पुढं, त्यासाठी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी दाखवतो. मुश्किलें हो कैसी भी मेरे हौसलों से कम है, अंधेरों को चीर देंगे इतना दम है. आओ हाथ बढ़ाए
कुछ करके दिखाना है सारे बहाने तर आपण हा एक आपलं स्वतःचं मोटिवेशन कायम ठेवण्यासाठीचा हा एक पार्ट आपण या ठिकाणी पाहिला. अशा पद्धतीने आपण स्वतःला सतत मोटिवेट ठेवलं पाहिजे आणि आपला अभ्यास एकदम मन लावून चालू ठेवला पाहिजे. तर आपण हे बघा, एक युनिव्हर्सलचा नियम आहे. हे सेंटेन्स तुम्ही बघा, द युनिव्हर्स नेव्हर रिवॉर्ड ऑर पनिशेस यू, इट ओनली रिस्पॉन्ड्स टू यू. आपण युनिव्हर्सला जसं मागू तसं युनिव्हर्स देत असतं. तुम्ही जे रेन विल फिल द साईज ऑफ व्हेसल्स यू हॅव. आपल्याकडे ज्या पद्धतीचं पात्र असेल, आपण जे मागू, जर तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीभरच पाणी तुम्हाला मिळेल, बॅरल असेल तर बॅरल मिळेल, बकेट असेल तर बकेट भर मिळेल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी विचार करत आहात तीच गोष्ट तुम्हाला मिळेल. तुम्ही जर एमपीएससी साठी विचार केला, तसं प्रिपरेशन केलं, तर एमपीएससीच्या रिलेटेड ज्या परीक्षा आहेत त्याच्यामधून तुम्हाला एखादी पद तुम्हाला मिळेल. यूपीएससी साठी केलं तर यूपीएससी मधला एखादा ऑफिसर तुम्ही व्हाल. बँकिंगसाठी केलं तर बँकिंगमध्ये तुम्ही सिलेक्ट व्हाल. क्लेरिकल एक्झाम असतात, रेव्हेन्यूमध्ये तलाठ्यापासून ते नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि डायरेक्ट IAS अशा वेगवेगळ्या परीक्षा देखील असतात. तर तुम्हाला तुमच्या ॲबिलिटीनुसार गोल शुड बी अटेनेबल, गोल शुड बी रिअलिस्टिक. आपली जशी क्षमता असेल त्या क्षमतेने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला तो गोल निश्चित अक्वायर होऊ शकतो. आणि मात्र त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सला ते मागावं लागेल. तुम्हाला इंडिव्हिज्युअली कधी काही शंका असतील तर माझं कालिका मंदिरासमोर लेनारा माइंड टून कन्सल्टन्स, त्या ठिकाणी मी इंडिव्हिज्युअल करिअर काउन्सिलिंग अगदी 10च्या मुलापासून ते कॉर्पोरेटमधील मुलं आणि यूपीएससी एमपीएससीची मुलं जे आहेत त्यांना सायंटिफिक मेथड आपण या ठिकाणी इंडिव्हिज्युअली आपण देत असतो. त्यासोबतच त्यांचा माइंडसेट त्या दिशेने चांगला करण्याचा प्रयत्न करतो. आपण काही टेस्टिंग, कोणाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याची ॲबिलिटी किती आहे, याच्या प्रकारच्या जवळजवळ 2000 टेस्ट आहेत वेगवेगळ्या सायकोलॉजिकल टेस्टिंग. त्या टेस्टिंग जर कोणाला पाहिजे असेल तर त्या देखील आपण करून घेऊ शकत असतो. आजचं सेशन आपण या ठिकाणी थोडंसं क्लोज करूया.